सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये शुभम वाबळे आणि चेतन दोरगे। यानंतर जे सामने होतील ते सर्व 4 षटकाचे राहतील, याची नोंद घ्यायची। यानंतर सर्व सामने 4 षटकांचे राहतील। पाहायचं आहे मारलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायचं। त्या ठिकाणी एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते। संघाचं 1 धावेने अकाउंट ओपन केलंय त्या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये आपण। सामन्याला सुरुवात होते, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्रीगणेश आपण या ठिकाणी पाहिला। 1 धाव पहिल्या चेंडूवरती 1 धाव आपण पाहिली मैदानामध्ये। स्पीडअप करायचंय पाहिजे। चेतन दोरगे कशा प्रकारे फलंदाजी करतोय पुढे। पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा। डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी। धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये। यवत विरोधामध्ये सोनवडी असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय। पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि पाहतोय 6 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानामध्ये। धावफलकावरती 6 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये। चला स्पीडअप करायचंय, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी, स्पीडअप करायचंय थोडं। खूप उशीर झालाय आपल्याला आज। 6 धावा धावफलकावरती पाहतोय। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावफलकावरती 6 धावा। अक्षय दरेकर मात्र पाहतोय आपण या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय बहारदार खेळ एक होते अक्षय दरेकरने। यावेळेस पाहायचंय पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव। अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये सोनवडी संघाकडून आपण पाहतोय। 6 धावा या षटकामध्ये खर्च करतायत। पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण। 1 धाव एवना दुसरा धावचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। 8 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा। काळभैरवनाथ यवत संघाची धावसंख्या आपण पाहतोय। स्पीडअप करायचंय। अक्षय दरेकर पाहायचं इथून पुढे। मारलेला चेंडू दांडी 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 गोल, विकेट। चेंडू खेळत 1 धाव आतापर्यंत शुभम वाबळेच्या खात्यामध्ये आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती निखिल धुमाळ कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचं इथून पुढे। मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा। 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। काळभैरवनाथ यवत संघ एक सामना त्यांनी जिंकलेला आहे। काळू भैरवनाथ यवत संघाने धावफलकावरती 10 धावा
2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. भाईच्या पुन्हा एकदा शुभम वाबळे कशा प्रकारे इथून पुढे फलंदाजी करतोय पाहायचंय. मारलेलं चेंडू त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळलं त्या ठिकाणी आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. 11 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 11 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. इथून पुढे शुभम वाबळे मात्र चांगली फलंदाजी करतोय त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका ब्रँडेड हिट षटकार. जर पाहिला तर तब्बल 17 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 17 धावा धावपलकीवरती आपण इथून पुढे पाहायचंय. शुभम वाबळे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं. 2 शतरक्षक त्या ठिकाणी धावतायत आणि 4 धावा 4 रन चौकार. शुभम वाबळे चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवनापूर. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो पाहायचा मैदानामध्ये आणि 4 रन चौकार. पुन्हा एकदा पाहायचंय. केतन चोरगे एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. 26 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. सव्वीस धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 26 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ येवत संघ स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. स्पीडअप करा थोडस. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. रॉकस्टार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि सुंदर चेंडू हाताळला. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते मैदानामध्ये. 27 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. केतन 5 चेंडूमध्ये 16 धावा. आतापर्यंत एक ताबडतोब फलंदाजी आपण पाहतोय केतन तोरगे यांच्या बॅटमधून. 5 चेंडूमध्ये 16 धाव्यांची
एक आक्रमक खेळी. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी एक धाव एवना पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का पाहायचे मैदानी, परंतु एक धाव एवना पूर्ण होते. 28 धावा धावपलकावरती आहेत. 28 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आपण पाहूया. इथून पुढे पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होते. 29 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत रॉकस्टार यांनी. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय रॉकस्टार यांची. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय रॉकस्टार. पाहूया ठिकाणी केतन चोरगे एक धाव त्या ठिकाणी येऊन आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघाच्या 31 धावा धावपलकावरती आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय रॉकस्टार यांच्याकडून. स्पीडअप करायचंय. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायचंय. अतिशय बहारदार गोलंदाजी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. धाव संख्या झाली ती 32 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. धावफलकावरती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती आहेत काळभैरवनाथ यवत संघाच्या. चला स्पीडअप करा. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. स्पीडअप करा. पाहूया चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. मारलेला चेंडू झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि झेलबाद होतोय त्या ठिकाणी. मध्ये सुरुवात आहे. 32 धावा धावपलकावरती आहेत. मयूर दोरगे पाहायचं फलंदाजीसाठी. मयूर दोरगे पुन्हा एकदा पाहायचंय. वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. धावपलकावरती 33 धावा. 33 धावा धावपलकावरती आहेत. काळभैरवनाथ यवत संघाच्या 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. पाहायचे केतन चोरगे मात्र या ठिकाणी पाहिजे. झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी
आणि झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. केतन चोरगे मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. चला बॅट्समन चला फेअर डिलिव्हरी आहे. तेहतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ नो चेंडू आहे. धावबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी. नो चेंडू आहे. फ्री हिट. नो चेंडू फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे आहे. 35 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ 35 धावा धावपलकेवरती. फ्री हिटची मोठी संधी आहे मैदानामध्ये. पाहायचंय मुक्त फटका खेळण्याची संधी. पाहूया. केतन चोरगे पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त एक धाव. 36 धावा धावपलकेवरती आपण पाहतो. 4 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. वाईट चेंडू आहे. वाईट. फ्री हिटची मोठी संधी आहे. पुन्हा एकदा मुक्त फटका खेळण्याची संधी. पाहायचं इथून पुढे. केतन चोरगे पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. सुंदर असा चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. कोणती धाव नाही आहे चेंडूवरती. 36 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 36 धावा काळभैरवनाथ यवत संघाच्या आपण पाहतोय मैदानामध्ये. स्पीडअप करायचं.
पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एक धाव एवढा पूर्ण होते आणि थोडं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होतंय आणि 4 रन चौकार. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चाळीस धावा धावफलकावरती काळ भैरवनाथ यवत संघाच्या आपण पाहतोय मैदानामध्ये. स्पीडअप करायचंय. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, त्रिफळाचित होतोय. दांडी 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 गुल, फलंदाज बाद मैदानामध्ये. केतन चोरगे या ठिकाणी बाद होतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. 40 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारा सामना आहे चार्जिंग पॉइंट बोरी पारधी विरोधामध्ये दिलीप भाऊ जराड यमंच यांच्यामध्ये यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघनायकांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग संपल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची पाहिजे. त्या ठिकाणी एक धाव एवढा पूर्ण दुसरा प्रयत्न होता मैदानामध्ये, परंतु धावबादची मोठी संधी आहे आणि धाव बाद होतोय फलंदाज त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी एवढा पूर्ण होते. धावा धावपलकीवरती आपण पाहतोय यवत संघ. ऋषी जाधव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय भारदार गोलंदाजी करतोय ऋषी जाधव. या ठिकाणी आमच्या समोर रेवन गोरगल यांचे चिरंजीव सोहम गोरगल. पाहायचंय पुन्हा एकदा. चार्जिंग पॉइंट संघ बोरीपारधी संघ नाईक चला. चार्जिंग पॉइंट यानंतर च्या सामन्याची नाणेफेक सचिन दादा शेळके यांच्या हस्ते केली जाते. चला. यानंतर सामने 4 षटकांचे राहतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची. सर्व सामने यानंतर 4 षटकांचे राहतील. - 49 धावा धावपलकीवरती आहेत. एक इनिंग संपल्यावरती बॉल जमा करून घ्या पंच. एकोणपन्नास धावा धावपलकीवरती आहेत. 5व्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. ऋषी जाधव गोलंदाजी मार्कवरती पाहायचं. इथून पुढे मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो मैदानामध्ये पाहायचा आहे.
परंतु त्या ठिकाणी 2 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत. 51 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ 51 धावा धावपलकीवरती. पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी. 1 धाव पूर्ण होते येवना. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. पाहायचं रनआउटची मोठी संधी आहे आणि त्या ठिकाणी धावबाद होतोय फलंदाज. धावसंख्या झाली 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. सोनवडी संघाला 53 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला 53 धावांची गरज आहे. चला नाणेफेक करून घ्यायची. चार्जिंग पॉइंट संघाचे संघनायक आलेले आहेत. चला सचिन दादा शेळके यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. चला यानंतर होणारा सामना आहे दिलीप भाऊ चराडे मंच आणि चार्जिंग पॉइंट बोरीपारधी. गारगावचे युवा उद्योजक प्रशांत शेठ गाडगे यांचंही तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो सहर्षाचे स्वागत. प्रशांत शेठ गाडगे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. त्रेपन्न धाव्यांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये 53 धाव्यांची गरज पाहायचं इथून पुढे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या यवत संघ. स्पीडअप करायचंय. संदीप कडू देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. हॅलो 30 चेंडूमध्ये 53 धाव्यांची गरज आहे. चला यवत संघ स्पीडअप करायचंय. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्री गणेशा. चला पहिला चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. कोणती धाव नाही आहे चेंडूवरती. हॅलो 53 धाव्यांची गरज आहे इथून पुढे सोनवडी संघाला. पाहायचंय मारलं चेंडू त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. संघाचं त्या ठिकाणी अकाउंट ओपन होतं. एका धावेने 1 धावपलकीवरती आपण पाहतोय. सोनवडी विरोधामध्ये काळभैरवनाथ यवत यांच्यामध्ये हा सामना चालू आहे.
पाहिजे रोहन केवटे कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचा. इथून पुढे रोहन केवटे मारलेला चेंडू, झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेल पकडलेला आहे. फलंदाज होते बाद. एक मोठा मास चला आकाश केवटे बॅट्समन आहे. आकाश केवटे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती रोहित गायके. अतिशय बहारदार गोलंदाजी अशा दोनच चेंडू हाताळले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलंय रोहित गायके यांनी. पाहिजे पुढील चेंडू पुन्हा एकदा बिगर मोमेंट आपण पाहिली या फलंदाजाच्या आपण आता आणि निर्धाव चेंडू. अतिशय भारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा पाहायचंय परंतु डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलकावरती 3 धावा. रोहित गायके मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये कमी धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे सोनवडी संघाला. आपण पाहतोय कमी धाव फलक करत असताना कशा प्रकारे पुढच्या संघाला रोखलं जाईल असं यवत संघ पाहतोय. आपण समोर मारलेला चेंडू, डान्सिंग डाऊन विकेट आणि खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि 7 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 24 चेंडू मध्ये 46 धाव्यांची गरज. अंदाजे मार्कवरती आपण पाहतोय मयूर दोरगे. पाहायचंय त्या ठिकाणी पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. बहारदार खेळी आतापर्यंत आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रिवर्स फटका खेळायचा होता परंतु त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं कोणतंही त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय 4 धावा. 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पाहायचं इथून पुढे 11 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी 1 धाव एवनापूर. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होते का पाहायचं परंतु 1 धाव एवनापूर न होते. 12 धावा धावपलकावरती आहेत. अतिशय सुंदर षटक हाताळले आतापर्यंत मयूर दोरगे यांनी आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आहे
चार्जिंग पॉइंट बोरी पारधी विरुद्ध दिलीप भाऊ जराड युवा मंच. पाहायचंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय आपण मयूर दोरगे. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेत आतापर्यंत मयूर दोरगे आपण पाहतोय. 12 धावा धावपलकेवरती. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत यवत संघाच्या आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. दणदणीत खणखणीत षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सलग जर 3 षटकार ठोकले तर सागरदादा मसुडगे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रामदास कोलते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अठरा चेंडू मध्ये 35 धावांचं आव्हान अजूनही आहे. 18 चेंडू आणि 35 धावा इथून पुढे पाहायचंय. पाहायचंय झेलबादची मोठी संधी आहे. मोठी विकेट आपण पाहतो या ठिकाणी. आपण या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं रामा कोलते यांनी अतिशय बहारदार गोलंदाजी केली होती. त्यांच्या प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपण पाहतोय. रामा कोलते प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एक मोठा मासा गळाला लावलेला आहे. पुन्हा एकदा पाहायचंय आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सलगचे 3 षटकार ठोकले तर सागरदादा मसुडगे यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहायचंय पुन्हा एकदा बॅट बाहेरची एज आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होते. रामा कोलते अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पाहायचंय इथून पुढे रामा कोलते अतिशय प्रत्येक चेंडू व्हेरिएशनने टाकतोय. अजूनही 15 चेंडू आणि 29 धावांचं इक्वेशन आहे. 15 चेंडू 29 धावा. पाहिजे रामा कोलते अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. रामा कोलते पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी मारलेला चेंडू आहे आणि 4 रन. चौकार. जबरदस्त तडाखा आपण पाहिला. 4
20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचं आहे. 14 चेंडू आणि 25 धाव्यांचं या ठिकाणी इक्वेशन आहे. रामा कोलते मात्र एक षटकार आणि एक चौका या षटकामध्ये खर्च करतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये 14 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. इथून पुढे अविनाश खोमणे यांचं या ठिकाणी तुषार करंडक 2026 मध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. दोन धावा एवना पूर्ण होत्या ते चेंडूवरती. पाहतोय आपण अजूनही 13 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे सोनवडी संघाला जिंकण्यासाठी पाहायचं. इथून पुढे रामा कोलते मात्र थोडासा महागडा ठरतोय. पाहायचं इथून पुढे 13 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. पाहायचंय रामा कोलते. पाहायचंय निर्धाव चेंडू. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. उत्कंठ शिकेला पोचवणारा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 23 धावा. स्पीडअप करायचं थोडं. चला स्पीडअप करायचंय. कृष्णकांत खोमणे यांच्याकडून एक बक्षीस येत आहे. सलग 3 षटकार जर कोणता खेळाडू ठोकत असेल तर तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. पाहायचं बिरम गोलंदाजी मार्गावरती बिरम. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचं मैदानामध्ये. 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. 11 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये सोनवडी संघ 11 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज. अकरा चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय सोनवडी संघाला. बिरम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहायचंय. झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेलबाद होत आहे त्या ठिकाणी. फलंदाज अतिशय बहारदार गोलंदाजी बिरम आपण पाहतोय. इथून पुढे गरज आहे सोनवडी संघाला जिंकण्यासाठी. पाहायचं इथून पुढे. चला स्पीडअप करायचे. स्पीडअप करायचे. चला कोणी अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. सर्वांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा कारण की भरपूर वेळ झालेला आहे. यानंतर सर्व सामने 4 षटकांचे राहतील. दोन्ही सर्व संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायची. सर्व सामने 4 षटकांचे राहतील. चार्जिंग पॉइंट आपला निर्णय सांगा. चार्जिंग पॉइंट बोरी पार
ओके. पाहायचं बिरम मात्र पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी उंच आकाशामध्ये चेंडू आहे. एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. नऊ चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. बिरम मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पाहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज इथून पुढे. बिरम मात्र या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही षटकार किंवा एकही चौकार खेळू दिलेला नाहीये. पाहूया बिरम पुन्हा एकदा झेलबादची मोठी संधी. कॉटन बोल्ड होत आहे त्या ठिकाणी आणि बिरम मात्र चेंडूच्या खाली आणि सात चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. बिरमने मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली बिरमची. 7 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. पाहूया पुन्हा एकदा पाहायचं बिरम मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर फेकी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 6 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 16 धावा. स्पीडअप करायचंय. फक्त 7 धावा खर्च केलेल्या बिरमने या षटकामध्ये. अतिशय सुंदर षटक हाताळलंय आपण बिरमच्या माध्यमातून पाहतोय. एक बहारदार गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये पाहिली. 6 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. दिलीप भाऊ जराडे मंच यांना पहिला सामना मात्र त्या ठिकाणी गमवावा लागलाय. परंतु त्यांच्या 11 जर खेळाडू पाहिले, विकी लोखंडे, निखिल शिंदे, अजय शिंदे, सुनील शिंदे, अतिशय बहारदार कामगिरी करणारे सर्व खेळाडू आहेत. सहा चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. रामदास कोलते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. रामा कोलते मात्र गोलंदाजीवरती व्हेरिएशन करतो. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय रामा कोलते यांची. पाहूया रामा कोलते बहारदार गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा झेलबादची मोठी संधी आणि झेलबाद. चार चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. अतिशय रोमांचकार सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. उत्कंठ शिगेला पोचवणारा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 16 धावा. रामा कोलते अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 1 धाव पूर्ण होते. 3 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 3 चेंडू आणि 15 धावा. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते पाहायचं इथून पुढे. 3 चेंडू आणि 15 धावा. मात्र यवत संघ अतिशय बहारदार कामगिरी करून आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी थोडंसं. आणि पुन्हा एकदा झेलबादची संधी. रामा कोलते
दोन चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचं आहे. सोनवडी संघ यवत संघाने अतिशय भारदार गोलंदाजी केली आतापर्यंत. पाहायचं आहे पुन्हा एकदा रामा कोलते, अतिशय भारदार गोलंदाजी केली आतापर्यंत रामा कोलतेने. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्याचं काम मात्र रामा कोलतेने केलेलं आहे. आपल्या संघासाठी पाहायचं आहे. एक चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज मात्र यवत संघ या ठिकाणी विजय होतोय. सलग दुसरा विजय नोंदवला यवत संघाने आपण पाहतोय.